नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विम्याचा जो विषय आहे तो विषय आता टांगणीला पोहोचला की काय, किंवा शेतकऱ्यांना पीक विमा कधी मिळणार त्या संदर्भातील एक अपडेट असा आला आहे मित्रांनो, की हे जे काही मागचे परिपत्रक निघाले होते त्या संदर्भातच आपण बोलणार आहे की का शेतकऱ्यांना केंद्र शासनाने वारंवार सांगून देखील पीक विमा कंपनी जी आहे ती शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट करत नाही आहे। याला कारण काय? मग यांनी आधी दिलं की जी काही आचारसंहिता चालू होती, आचारसंहितेमुळे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट करता नाही येणार, किंवा दुसऱ्या गोष्टी सांगितल्या की त्यांनी ज्या शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत क्लेम केले नसतील अशा शेतकऱ्यांना आम्ही पैसे देऊ नाही शकणार। या सगळ्या गोष्टींमध्ये भरडला जाणारा जो आहे तो आपला शेतकरी आहे। मग शेतकऱ्याने आता जी काही पीक विमा आहे त्या पीक विम्याची वाट बघायची का नाही, आणि मग तो पीक विमा शेतकऱ्यांना कधी मिळणार? कारण की आता 25 जूनपर्यंत एक त्यांनी अपडेट दिला आहे। 25 जूनपर्यंत आम्ही सांगणार आहोत, किंवा जी काही पावसाळी अधिवेशन आहे ते पावसाळी अधिवेशनमध्ये आम्ही याच्यावर चर्चा करणार। बट हा जो पीक विमा आहे हा खरीप पीक विमा 2023चा आहे। मग हा मिळण्यासाठी शेतकऱ्यांना एवढी दिरंगाई का होते? तर यामागचं कारण मित्रांनो, जे काही मार्च महिन्यामध्ये शासनाकडून एक परिपत्रक जाहीर करण्यात आलं होतं आणि शासनाकडून चेंजेस करण्यात आले होते पीक विम्यामध्ये। मग ते चेंजेस काय होते, त्या चेंजेसचा शेतकऱ्यांच्या पीक विम्यावर काय परिणाम झाला ते आपण जाणणार आहोत। जसं की जर बघायला गेलं, फॉर एक्झाम्पल एक सिंपल उदाहरण जर बघायला गेलं आपण, तर सपोज 100 लोक आहेत एका महसूल मंडळामध्ये, 100 लोकांनी पीक विम्यामध्ये सपोज अप्लाय केलं असेल। आता 100 पैकी सगळ्यांनी पीक विम्याला अप्लाय केलं नसेल, एकामध्ये 25 किंवा 25पेक्षा जास्त लोकांनी जर तिथे अप्लाय केलं असेल, तर अशा ठिकाणी डायरेक्टली पीक विमा न देता नैसर्गिक आपत्ती जाहीर करण्यात येते। आता नैसर्गिक आपत्ती जर जाहीर झाली तर शेतकऱ्यांना तिथे जे पैसे आहेत ते कमी, किंवा त्यांनी जे काही ठरवलेली अमाऊंट असते ती अमाऊंट शेतकऱ्यांना देण्यात येते। मग सपोज एखाद्या शेतकऱ्याचं पिकाखालील क्षेत्र हे जास्त असेल आणि त्याला तिथे पीक विमा जास्त मिळणार असेल, तर मग तिथे त्याचं नुकसान होते, आणि याच अनुषंगाने आता याच्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे की हे जे काही नियम तुम्ही लावताय ते नियम लावू नका, कारण की शेतकऱ्यांना याच्यातनं नुकसान होणार आहे। आणि मग त्याच्यावरच आता 25 जून रोजी सुनावणी होणार आहे। ती 25 जूनची जर सुनावणी नाही झाली तर नक्कीच याच्यामध्ये पुढचं जे काही पावसाळी अधिवेशन असणार आहे त्या पावसाळी अधिवेशनामध्ये याच्यावर निर्णय होणार आहे, आणि त्याच्यानंतर याच्यातनं शेतकऱ्यांना पैसे हे लवकर डिपॉझिट होतील। कारण की खरीप पीक विमा हा 2023चा विषय चालू आहे। आता आपलं जून संपण्यात येते आणि ते पण 2024चं। तरी शासनाकडून जे काही पैसे होते ते पीक विमा कंपन्याला देण्यात आले। पीक विमा कंपन्यांनी खूप काही वेगवेगळी कारणं दिली, 72 तासाच्या आत क्लेम केला नाही, ऑनलाईन अप्लाय केलं नाही, ऑफलाईन अप्लाय केलं नाही, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये शेतकरी आता फिरत आहे। याच्यावर लवकरच तोडगा निघून शेतकऱ्यांसाठी याचे पैसे डिपॉझिट होतील। धन्यवाद।